नमस्कार सर्वांना. तर आज चालू होती काळ्या मसाल्याची तयारी. काळा मसाला करणं हे काही खायचं काम नाही. चेष्टेचा तर अजिबातच विषय नाही. कारण सगळ्यात जास्त मेहनत ही काळ्या मसाल्यालाच लागते. कारण यामध्ये सगळे मसाले तर भाजावे लागतातच, पण त्याबरोबर मिरचीही डाग पडेस्तोवर भाजावी लागते. ज्यामुळं जो उठणारा ठसका आणि होणारा त्रास सांगण्यासारखाच नसतो. त्यामुळे काळा मसाला हा चवीला छान होतो, पण त्रासदायकही असतो. त्यामुळे काळा मसाला बनवताना मी विशेष काळजी घेऊन स्वतःची तब्येत सांभाळतही हे मसाले करत असते. कारण त्याचा ठसकाच इतका भयानक असतो की काही बोलायचंच काम नाही. काळा मसाला हा खास करून सोलापूर पंढरपूर साईडचे लोक जास्त खातात. त्याचबरोबर काही खानदेशातली लोकंही काळा मसाला आवर्जून खातात. आता अलीकडेच महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणीच काळा मसाला मागवला जातो. कारण ढवारा मटणाचं फॅड सगळ्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. त्यामुळे काळा मसाल्याला विशेष मागणी असते. त्यामुळे कोल्हापुरी मसाला जितका मी बनवते त्याच्या इक्वलपणे हा काळा मसालाही बनवते. कारण जितका कोल्हापुरी मसाला माझ्याकडून मागवला जातो, त्याचबरोबर काळा मसालाही तितकाच मागवला जातो. विशेष करून मेस, हॉटेल या ठिकाणी काळा मसाल्याला जास्त मागणी असते. घरगुती लोकही चव बदल म्हणून काळ्या मसाल्याचा वापर करतात, खास करून नॉनव्हेजसाठी. सुक्कं मटण बनवायला काळा मसाला खास करून वापरला जातो. त्याचबरोबर त्याचा रस्साही छान होतो. त्यामुळे कोल्हापुरी मसाला जितका चवीनं खाल्ला जातो, तितकाच चवीनं काळा मसालाही खाल्ला जातो. पण मेहनत मात्र फार. यामध्ये आमची पूर्ण गँग लागते मला काळा मसाला बनवण्यासाठी. सगळ्यांची मेहनत लागते काळ्या मसाल्यासाठी. माझ्याबरोबर माझ्या बहिणी, घरातले मेंबर सगळेच असतात काळा मसाला बनवण्यासाठी, भाजण्यासाठी, मिरच्यांची साफसफाई करण्यासाठी, मिरच्या भाजण्यासाठी, सगळे मसाले सेपरेट ठेवण्यासाठी खूप साऱ्या लोकांची मदत लागते यामध्ये. एकट्याचं तर कामच नव्हे हे. सगळे मसाले भाजून झाले की ते सेपरेट करावे लागतात. प्रत्येकाचं प्रमाण बाजूला ठेवावं लागतं. मग काळा मसाल्याचं बाजूला, कोल्हापुरी मसाल्याचं बाजूला, मालवणी मसाल्याचं बाजूला आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं प्रमाण बाजूला. प्रत्येक मसाले सेपरेट, प्रत्येक पातेली वेगळी, त्यांचे डबे वेगळे. अशा प्रकारे डंकावर नेल्यानंतर तिथं कुटतानाही त्याचं प्रमाण वेगळं व्यवस्थित द्यावं लागतं. जेणेकरून मसाल्यांमध्ये फेरबदल झाला नाही पाहिजे. कायम आणि उत्तम एकच चव टिकवणं जास्त गरजेचं असतं. चवीत बदल होणं म्हणजे कस्टमरला मार खाणं. कारण लोकांना सवय झालेली असते आपल्या हातचा एक प्रकारचाच मसाला खाण्याची. त्यामुळे चवीत फेरबदल होता कामा नये. मसाल्यांचं प्रमाण एकदम परफेक्ट असलं की मसाला चवीला छान होतो. त्यामुळे कोल्हापुरी मसाला बनवताना असो किंवा काळा मसाला, मालवणी मसाला बनवताना असो, प्रमाणाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. आणि मसालेही उच्च क्वालिटीचेच घ्यावे लागतात, जेणेकरून मसाल्याची चव बिघडता कामा नये. त्यामुळे अस्सल घरगुती पद्धतीने जो मी मसाला बनवते तो आवर्जून लोकांना आवडतो. तुम्हालाही हवा असेल तर दिलेल्या नंबरशी नक्की संपर्क साधू शकता, ज्यामुळे मला ते तुम्हाला घरपोच देता येतील. थँक्यू.